मंडळी, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं, त्याचबरोबर आता राजकारणात सुद्धा सर्व काही माप असतं असं म्हटलं जातं. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, याचाच प्रत्यय आता येतोय. नेमकं काय घडतंय जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात. तर मंडळी, पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येण्यासाठी दोन्ही बाजूनं प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. नुकतंच दोन्ही राष्ट्रवादीच्या दोन्ही माजी महापौरांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या आघाडीसाठी तयार नाहीत. दोन्ही राष्ट्रवादीची युती झाल्यास आपण तात्पुरता राजकीय संन्यास घेऊ असं जगताप यांनी जाहीरच करून टाकले. त्यामुळं त्यांना समजवण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागण्याची शक्यता आहे. अशातच आता महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यावर आपली भूमिका मांडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत येऊन निवडणूक लढवायची असेल तर आधी सत्तेतून बाहेर पडावं, मग सोबत येऊन निवडणूक लढवू अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी मांडली आहे. अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं, उगीच ताकाला जाऊन भांडं लपवू नये, सत्तेची फळं देखील तुम्हीच चाकायची आणि विरोधात देखील तुम्हीच येऊन बसायचं. असं कसं चालेल? म्हणजे तुमची पाचही बोटं तुपात असं चालणार नाही. तुम्हाला जर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राहायचं असेल तर तुम्ही विरोधी बाकावर बसायला हवं असं वसंत मोरे म्हणाले आहेत. अजित पवार यांनी राजीनामा देऊन बाहेर पडावं आणि मग सोबत यावं. असं झालं तर बरं होईल. तसं झालं तर मग तुम्ही नक्की जात्यात आहात की सुपात आहात हे आम्हाला देखील कळेल. तुम्ही सत्तेसाठी तिकडे राहता आणि इथे शहरात भीती वाटत आहे म्हणून इकडे याल. एक तर तिकडे राहा किंवा इकडे या, नाहीतर स्वतंत्र लढा. असं झालं तर काही होऊ शकत नाही. तर तुम्ही म्हणाल पालकमंत्री देखील आमचाच असेल, आम्ही सत्तेत देखील बसू, आमचे मंत्रिमंडळ देखील सदस्य असतील आणि विरोधी पक्षात सुद्धा आम्ही तुमच्यासोबत राहू. असं कसं चालेल? असं म्हणत वसंत मोरे यांनी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे पुणे शहरात शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्यावर या घटनेवर शिक्कामोर्तबसुद्धा वसंत मोरे यांनी केलं आहे. आम्ही तर शिवसेना म्हणून मनसेला सोबत घेतलं आहे. महाराष्ट्रातील 5 शहरांमध्ये आमची युती जवळपास झाली आहे. मनसे आणि शिवसेना आम्ही एकत्र झालो आहोत. बाकीच्यांनी सोबत कसं यायचं हे त्यांनी त्यांचं ठरवावं. मोर्चा, आंदोलन, पत्रकार परिषद यामध्ये मनसे चालते, मग भाजप विरोधात निवडणुकीसाठी का नाही असं देखील वसंत मोरे म्हणाले आहे. तर मित्रांनो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येणार आहेत. यावर तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा.